मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान चंद्रशेखर बावनकुळे ने उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए कहा कि उपरोधिक राजनीति छोड़कर अपना घर और पार्टी संभाले तथा भविष्य की चिंता करें। उनके इस बयान के बाद राज्य की राजनीति में एक बार फिर बयानबाजी तेज हो गई है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। काळजी घेतली पाहिजे। नुसते भाषणं करून नुसत्या उपरोधिक टीका करून याला त्याला हिणवणे, देशाच्या पंतप्रधानाबद्दल खालच्या भाषेत टीका करणे आणि असं न करता उद्धव ठाकरेंनी आपलं घर सांभाळलं पाहिजे। त्यांचे चांगले चांगले शिलेदार त्याला सोडून टाकले। त्यांनी आपल्या भविष्याची काळजी केली पाहिजे आणि ज्यावेळी त्यांना फिरण्याची गरज होती, खरं जेव्हा धावून लागली होती की शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी आहे, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आदित्य मंत्री होते, तेव्हा जर योग्य पद्धतीने खासदार आमदारांना भेटले असते, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं, त्यांचा काय कळ आहे ती ऐकून घेतली असती, एवढा मोठा स्फोटही झाला नसता। सर्वात महत्वाचा जर विचार केला, एक मुख्यमंत्री पदाकरता जे मॅन्डेटच्या बाहेर होतं, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद मॅन्डेटच्या बाहेर होतं, एक मुख्यमंत्री पद मिळवण्याकरता सर्वच विषयाची त्यांनी बर्बादी केली, विचारसरणीची बर्बादी केली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची त्यांनी खेळखंडोबा केला। महाराष्ट्राचं मॅन्डेट तोडलं, देवेंद्र फडणवीसांना दिलेलं मॅन्डेट त्यांनी तोडलं आणि त्यामुळे आता हे परिणाम भोगावे लागतील। हे परिणाम आहे। आदित्य ठाकरेंना धक्का सपोर्ट सिस्टीम होती त्यांची यापूर्वी सांगितलं आहे, सचिन अहिर जाणे म्हणजे अत्यंत मोठा गंभीर धक्का आहे आणि म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की यापेक्षा उद्धव ठाकरेंना काय पाहिजे, यापेक्षा काय पाहिजे। आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले, आता आदित्य ठाकरे जायचे राहिले।